तर अंतराळ संशोधन क्षेत्रामध्ये आज आपला देश, आपला भारत, अमेरिका, रशिया, चीन यांच्यासारख्या जागतिक महासत्तांना टक्कर देतोय। गेल्याच वर्षी भारताची चांद्रयान मोहीम यशस्वी ठरली आणि अवघ्या जगाला भारताची दखल घेणं भाग पडलं। या सगळ्याचं श्रेय जातं ते भारतीय अंतराळ संशोधन संस्था अर्थात इस्रोला। महत्त्वाचं म्हणजे अंतराळ संशोधनासोबतच इस्रो देशाच्या सुरक्षेत सुद्धा महत्त्वाची भूमिका पार पाडते। आजच्याच दिवशीच म्हणजे 15 ऑगस्ट 1969 साली इस्रोची स्थापना झाली। हे तेच वर्ष होतं ज्या वर्षी मानवानं पहिलं पाऊल थेट चंद्रावरती टाकलेलं। अमेरिका अंतराळ संशोधनात इतकी पुढे गेलेली होती की त्या तुलनेत भारताची नुकतीच कुठे सुरुवात झालेली होती। पण विक्रम साराभाईंच्या नेतृत्वात इस्रोनं जणू रॉकेटचा वेग पकडला। स्थापनेपासून अवघ्या 6 वर्षांनी इस्रोनं भारताचा पहिला उपग्रह अवकाशात सोडला, ज्याचं नाव होतं आर्यभट्ट। त्यानंतर 1979 साली भास्कर आणि 1980 मध्ये रोहिणी अशा भारतीय उपग्रहांची मालिका अवकाशात स्थिर झाली। पुढे श्रीहरिकोटा इथल्या प्रक्षेपण केंद्रावरनं भारताच्या आणि इतर अनेक देशांच्या उपग्रहांचं इस्रोनं प्रक्षेपण केलं। चांद्रयान ही इस्रोची महत्त्वाकांक्षी मोहीम तिसऱ्या प्रयत्नात यशस्वी ठरली। 2008 साली चांद्रयान 1 मोहिमेनं भारतानं थेट चंद्रावर कूच केली। इस्रोनं सूर्यावरही स्वारी केली आहे। आगामी काळात चंद्रासह मंगळ आणि शुक्रावरही नासानं मोहिमा आखल्यात। तर दुसरीकडे अंतराळ संशोधनासह देशाच्या सुरक्षेत इस्रोचे योगदान महत्त्वाचं आणि मोलाचं ठरतंय। आज भारताचा स्वातंत्र्य दिवस आहेच आणि त्यासोबत इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन म्हणजे इस्रोचा पण वर्धापन दिवस आहे। तर 54 वर्षापूर्वी डॉक्टर विक्रम साराभाई आणि डॉक्टर होमी भाभा या 2 महान शास्त्रज्ञांनी इस्रोची स्थापना केली होती। डिफेन्स आणि स्पेस, याला डीप स्पेस आता म्हणतो आपण, आणि आपण होमग्रोन टेक्नॉलॉजी आणि संपूर्ण स्वदेशी सगळ्या बनावटीचे एंड टू एंड आपण भारतातच बनवतो आणि त्यामुळे कमी बजेटमध्ये आपण करतो आणि हे पण एक वेगळ्याच प्रकारचं विश्व रेकॉर्ड आहे। तर 2019 साली इस्रोनं देशाची सुरक्षा वाढवण्यासाठी खास मिशन हाती घेतलं होतं। देशाच्या सीमांचं रक्षण करण्यासाठी, घुसखोरी रोखण्यासाठी इस्रोनं डिफेन्स सॅटेलाइट अवकाशात सोडले। या मोहिमेअंतर्गत मायक्रोसॅट, एमिसॅट आणि रिसॅट असे 3 सुरक्षा उपग्रह अंतराळामध्ये सोडले गेले। पृथ्वीभोवती सतत प्रदक्षिणा घालत भारतीय भूभागावरती लक्ष ठेवणं, सुरक्षेसंदर्भात लागणारे फोटोग्राफ्स घेणं, शत्रू राष्ट्रांच्या हालचालींवरती बारीक लक्ष ठेवणं, रडार इमेजिंग करणं आणि सैन्याला हवी असलेली माहिती पुरवणं हे या उपग्रहांचं महत्त्वाचं कार्य। याशिवाय शैक्षणिक, कृषी, दळणवळण क्षेत्रातही इस्रोचे योगदान खूप महत्त्वाचं आहे। आज 21व्या शतकामध्ये भारत जागतिक महासत्तांच्या खांद्याला खांदा लावून उभा आहे। विज्ञान तंत्रज्ञानात भारतानं फार मोठी उंची गाठली आहे। इस्रोच्या सुरुवातीचा एक काळ असा होता की रॉकेट लॉन्चिंग पॅडपर्यंत नेण्यासाठी सायकल आणि बैलगाडीचा वापर करण्यात आला होता। त्याचं हसूही झालं। पण आज इस्रो खूप पुढे गेलाय, इतकं की प्रगत युरोपीय देश आपल्या उपग्रहांच्या लॉन्चिंगसाठी इस्रोच्या मदतीवरती निर्भर आहेत। इस्रो आज 55 वर्षांचं झालंय। अंतराळ संशोधनामध्ये भरीव कामगिरी करणाऱ्या, आपल्या भारताला सुरक्षा देणाऱ्या इस्रोची ही कीर्ती अशीच वृद्धिंगत हो, हीच अपेक्षा। तर आपल्या देशाच्या संरक्षण सज्जतेमध्ये हातभार लावणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला सलाम, त्यांच्या कर्तव्य भावनेला सलाम, त्यांच्या इच्छाशक्तीला सलाम आणि त्यांच्या समर्पणाला सलाम। आजचं बुलेटिन त्यांना समर्पित आहे। आजचं हे बुलेटिन तुम्हाला कसं वाटलं आम्हाला नक्की कळवा। आम्ही आपल्या प्रतिक्रियांची वाट पाहतोय आणि आज बुलेटिनमध्ये थांबण्यापूर्वी एक स्पेशल गोष्ट तुमच्यासोबत शेअर करायची आहे। येत्या सोमवारपासून 19 ऑगस्टपासून संध्याकाळी 7 वाजताही मी तुम्हाला बातम्या सांगणार आहे। त्यामुळे सोमवारपासून आपली भेट दिवसभरातनं 2दा होईल, संध्याकाळी 7 वाजता आणि रात्री 9 वाजता। पण आज दिवसभरासाठी मी आपल्या सर्वांचा निरोप घेते। धन्यवाद। गुड नाईट।